चंद्रपूरमध्ये प्रचाराला आलेल्या एका भाजपच्या उमेदवारांना एका महिलेनं सुनावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय। आवश्यकता असते तेव्हा तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आता लक्ष ठेवा म्हणून हात जोडतायत, तुम्ही दुजाभाव करता असं म्हणताच भाजपचे उमेदवार छब्बू वैरागडे यांनी त्या महिलेला खरं तर चांगलीच अद्दल घडवली, आपल्याला मत देणार नाही असं वक्तव्य केले। त्यामुळे ती महिला अधिकच संतापली। मी कोणत्याही पक्षाची नाही, माझ्यावर कोणताही ठप्पा नाही असं म्हणत संतप्त महिलेनं भाजप उमेदवारावर रोष व्यक्त केला। अच्छा के वो काका जी इधर बैठे थे तो मेरे घर में घुसने का इधर घुसा। जब तुम हम पे ख्याल नहीं रखता है होते ख्याल नायर मैडम वैसे नहीं है, वैसी बात नहीं है। मैं इधर की प्रॉब्लम बता रही, तुम पूजा भाव करेंगे भैया हमारे है ना रवि भैया है, हमको क्या करने का कोई हम कोई अध्यक्ष नहीं हूँ, कुछ नहीं हूँ। हमारे ये मैडम ही पूजा भाव कर रही है। अभी क्या बोली मैडम ने, ये नहीं है हमारे इसमें। अच्छा के वो काका जी इधर बैठे थे तो मेरे घर में घुसने का इधर घुसा। जब तुम हम पे ख्याल नहीं रखता है होते ख्याल। नागपुरात एकीकडे तरुण आणि नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे वयानं ज्येष्ठ उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात। भारतीय जनता पक्षाच्या 72 वर्षीय प्रमिला मथराणी सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत। दिलीप पनकुळे, तानाजी वनवे हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील। एक मोठी बातमी समोर येते। देवळाली कॅम्प या ठिकाणी कॅथे कॉलनीत पोलिसांनी छापा टाकलाय। 487 ग्रॅम एम्फेटामाइन ड्रग्स पावडर जप्त करण्यात आली आहे। जप्त ड्रग्सची अंदाजे किंमत 23 ते 24 लाख रुपये। अंमली पदार्थ विक्रीच्या संशयातून पिता पुत्रासह तिघांना अटक झाली आहे। आरोपी मुन्ना कोल, शांती कोल व 19 वर्षीय मुलगा अमोर कोल यांना आता अटक झाल्याची माहिती आहे। मिलिटरी गेट समोरील पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्सचा साठा आढळला आणि त्यानंतर फॉरेन्सिक तपासणीत ही पांढरी पावडर एम्फेटामाइन असल्याची पुष्टी झाली। लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली। मागील 2 वर्षांपासून लष्करी हद्दीजवळ यांचं वास्तव्य असल्याची माहिती आहे। तर ड्रग्स कुठून आणलं, कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करतात। बीडमधील गुलजारे रझा ट्रस्टचा कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आलाय। एटीएस कडून 4 विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती असून बीडच्या इतर एनजीओची देखील कसून चौकशी सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।